नमस्कार, स्वागत आहे माझ्या रेसिपी चॅनलमध्ये। नेहमी सारखीच भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे गवार मसाला बनवून बघा। ही भाजी तुम्ही टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी पण बनवू शकता। तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। इथे मी गवारच्या शेंगा घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून त्याला कापून घेतलेला आहे। आता पॅन मध्ये 1 चमचा तेल घालायचा आणि त्या तेलामध्ये ह्या सगळ्या शेंगा ऍड करायच्या आणि शेंगा व्यवस्थित अशा भाजू द्यायच्या। म्हणजे शेंगांना डाग जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत शेंगा भाजून घ्यायच्या, म्हणजे समजून जायचं की आपल्या शेंगा व्यवस्थित अशा भाजलेल्या आहेत। ही पद्धत थोडीशी वेगळी आहे पण नक्कीच ट्राय करून बघा। हे बघा, अशा प्रकारे आपल्या सर्व गवारच्या शेंगा फ्राय झालेल्या आहेत। आता ह्या एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आणि चला लगेच आपण आता फोडणीची तयारी करूया। आणि फोडणीसाठी तर मी इथे 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा धना पावडर आणि हळद घेतलेली आहे। तसेच 1 मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे। ओलं खोबरं, लसूण, कढीपत्ता हे सर्व घेतलेलं आहे। तर चला आता आपण भाजी बनवायला घेऊया। एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घालायचं, जास्त तेल घालायचं नाही। आणि तेल घातल्यानंतर थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये राई म्हणजेच मोहरी आणि जिरे घालायचे। राई व्यवस्थित तडतडल्यानंतर जिरे घालायचे। जिरे पण व्यवस्थित असे तडतडल्यानंतर थोडं हिंग, कढीपत्ता आणि लसूण घालून व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचं। लसूण व्यवस्थित असा भाजला की त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं। ओल्या खोबऱ्याची तुम्ही भाजी मी म्हणजे कधीच ट्राय केली नाही, फर्स्ट टाइम ट्राय करते, ती तुमच्यासोबत शेअर करते आणि खरंच खूप छान बनते ही भाजी। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। ओलं खोबरं घातलेलं आहे, त्याला थोडंसं भाजायला वेळ लागतो। खोबऱ्याचा ब्राऊन कलर होईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। तुम्ही याच्यामध्ये सुकं खोबरं पण घालू शकता, पण माझ्याकडे ओलं खोबरं अवेलेबल होतं त्याच्यामुळे मी ओलं खोबरंच घातलंय। हे बघा, अशा प्रकारे ओलं खोबरं पण आपलं व्यवस्थित असं भाजलेलं आहे, ब्राऊन कलर झालाय। आता ह्याच्यामध्ये आपण जो कांदा चॉप करून घेतला होता तो कांदा घालायचा आणि कांद्याला पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। कांदा जोपर्यंत कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत, लाल तिखट, धना पावडर हे सर्व घालायचं आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे आपले सर्व मसाले मिक्स झालेले आहेत। आता आपण ज्या गवारीच्या शेंगा भाजून घेतल्या होत्या त्या मिक्स करायच्या आणि सगळे मसाले त्याला लागेल असं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि 1-2 मिनिटांसाठी झाकण झाकून ठेवायचं, म्हणजे वाफेवर आपल्या शेंगा व्यवस्थित अशा शिजून जातील। भाजून घेतल्यामुळे शेंगांना काही जास्त वेळ लागणार नाही शिजायला। हे बघा, अशा प्रकारे आपल्या शेंगा व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचंय। तुम्हाला ग्रेव्ही टाइप बनवायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता। मला थोडीशी पानसुकी भाजी बनवायची होती त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घातलंय आणि सहसा गरमच पाणी घालायचं, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्या भाजीची कुकिंग प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू अशीच राहते आणि भाजी चवीला पण खूप छान लागते। पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ कांद्यामध्ये मी थोडंसं घातलं होतं त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालायचं। अशा प्रकारे तुम्ही सुकी भाजी पण बनवू शकता, म्हणजे मी ज्या शेंगा फ्राय करून घेतल्या होत्या तशाच ठेवू शकता, पण आम्हाला जास्त ग्रेव्ही टाइप भाजी आवडते त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे। अशा प्रकारे सर्व हे मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावर झाकण झाकून थोड्या वेळासाठी शिजण्यासाठी ठेवून द्यायचं। आपली भाजी शिजली का आपण चेक करून घेऊया। हे बघा, मस्त अशी भाजी शिजलेली आहे। आता ह्याच्यानंतर शेवटच्या स्टेपला शेंगदाण्याचं कूट घालायचं। अगोदर शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही, भाजी शिजत आली की शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि परत 1-2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं, म्हणजे आपली भाजी व्यवस्थित अशी शिजेल। हे बघा, अशा प्रकारे भाजी मस्त अशी रेडी आहे। अशी भाजी तुम्ही नाश्त्यासाठी पण बनवू शकता, मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता, खूप छान बनते। नक्कीच ट्राय करा। ज्यांना कोणाला गवारीची भाजी आवडत नसेल ते आवडीने खातील आणि ओल्या खोबऱ्यामुळे ह्याची कन्सिस्टन्सी पण खूप छान येते आणि चवीला पण खूप छान लागते। नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच वॉचिंग। बाय। श्री स्वामी समर्थ।